नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी जी काही सरळ सेवा भरती आहे त्याच्यामध्ये आरोग्य विभागामध्ये जवळपास 7,000 पेक्षा जास्त जागा येण्याची काय आहे शक्यता आहे. त्याच अनुषंगाने आरोग्य विभागामध्ये जे काही महत्त्वपूर्ण पद आहे त्या पदांचा तपशीलवार माहिती आपण या ठिकाणी 1 बाय 1 या ठिकाणी घेत असतो. तशाच बरोबर जे आहे आतापर्यंत जे व्हिडिओ झालेले आहे आरोग्य विभागाचे तशाच पद्धतीने आणखी एका पदाबद्दल माहिती सांगण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले आपल्याला लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या पदासाठीची पात्रता आणि एक्झॅक्ट अभ्यासक्रम काय आहे याचा या ठिकाणी डिटेल काय करायचं आहे, विश्लेषण करायचं आहे. तत्पूर्वी बघा, जेही विद्यार्थी सरळ सेवा भरतीला या ठिकाणी टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी आमच्या अकॅडमीच्या मार्फत 15 ऑगस्टच्या निमित्तानं, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खूप छान ऑफर तुमच्यासाठी आहे. आपल्या इथे जे काही या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जेएनएम स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, औषध निर्माता बॅच, जलसंपदा, नगर परिषद, एफडीए, आदिवासी, स्वच्छता निरीक्षक असेल, पशुसंवर्धन भरती असेल, त्याच्यानंतर एमपीएससी कंबाईन गट क मध्ये तलाठी या पदाला जे विद्यार्थी टार्गेट करत आहे त्यांच्यासाठीच्या स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच ऑलरेडी चालू झालेल्या आहे. टेट बॅच असेल, एलएसओ बॅच असेल, या संपूर्ण बॅचेस इथे मेन्शन केलेल्या आहे. यापैकी कुठलीही जर एक बॅच तुम्ही परचेस केली तर ती फक्त तुम्हाला किती 999 रुपयाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे. आणि या बॅचेसचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी तुम्ही कुठलीही बॅच घेतली तर वर्षभर वैधता तुम्हाला या बॅचेसवर मिळणार आहे. म्हणजे तुम्ही वर्षभर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर या ठिकाणी बघू शकणार आहे. त्याचबरोबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असेल, त्याच्यानंतर स्टडी मटेरियल पीडीएफ नोट्स फॉर्म मध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. त्याचबरोबर विषयानुसार या ठिकाणी काय टेस्ट सिरीज देखील तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतली जाणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचेसला एनरोल करायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवरती काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी कॉल केल्यानंतर तुम्हाला बॅचेसच्या संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्या जाईल. तर बघा, जे काही आरोग्य विभागातलं महत्त्वपूर्ण पद आहे दॅट इज लॅबोरेटरी असिस्टंट किंवा टेक्निशियन म्हणतो आपण त्याला, याच्यामध्ये काय एज्युकेशन क्वालिफिकेशन्स असणार आहे तर बघा या ठिकाणी शॉल पजेसेस द डिग्री इन केमिस्ट्री, त्याच्यानंतर बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा फॉरेन्सिक सायन्स असेल फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. आता याचा अर्थ काय होते की तुमच्या डिग्रीला जे आहे हे जे सब्जेक्ट या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे याच्यापैकी कुठल्या तरी एका सब्जेक्ट तुमचा डिग्रीमध्ये म्हणजे त्या सब्जेक्टला घेऊन तुमची डिग्री या ठिकाणी कंप्लीट असणं काय आहे, गरजेची आहे. त्याचबरोबर जर तुम्ही डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी ज्यालाच आपण डीएमएलटी केला असेल फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन, तर असे विद्यार्थी या पदासाठी काय ठरणार आहे, पात्र ठरणार आहे. किंवा आणखी ऑर मध्ये यांनी सांगितलेलं आहे शॉल पजेसेस द बॅचलर ऑफ कशामध्ये, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द लॅबोरेटरी. ही डिग्री जर तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकणार आहात. किंवा आणखी एक पात्रता निकष सांगितलाय शॉल पजेसेस द बॅचलर ऑफ सायन्स इन द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द लॅबोरेटरी. म्हणजे सेमच आहे, या दोन पैकी कुठे एक तर डिग्री असली पाहिजे किंवा तुमच्याकडे याचा काय असला पाहिजे, पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये तुमचा डिप्लोमा कंप्लीट असला पाहिजे. असे विद्यार्थी देखील या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी काय पात्र ठरणार आहे. मग याचा डिटेल सिलेबस बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे मराठी असतं, इंग्रजी असतं, त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता आणि काय जीके हे तर प्रश्न असतात. हा कॉमन सिलेबस. परंतु या ठिकाणी जो स्कोरिंग सिलेबस असतो तो असतो टोटल 40 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क्स साठी विचारले जाते. आणि हा असतो टेक्निकल सेक्शन. तर टेक्निकल सेक्शन मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय वाचायचं असते तर बघा या ठिकाणी पॅथॉलॉजी आणि हिमॅटोलॉजी, या ठिकाणी ब्लडचा स्टडी तुम्हाला करायचा आहे ज्याच्यामध्ये ब्लड सेल काउंट असेल, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स काउंट करायचे असतील, त्याच्यानंतर हिमोग्लोबिनचं एस्टिमेशन तुम्हाला याच्यामध्ये करायचं असेल, हिमॅटोसाइट किंवा पीसीबी तुम्हाला परफॉर्म करायची असेल, त्याच्यानंतर ईएसआर ज्याला आपण एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट म्हणतो, त्याचबरोबर पेरिफेरल ब्लड स्मेअर टेस्ट असेल, ब्लड ग्रुपिंग असेल, अशा विविध गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय करायच्या असतील, या ठिकाणी सिलेबस मध्ये कव्हर करायच्या असतील. त्याचबरोबर स्टरिलायझेशनच्या आणि डिसइन्फेक्शनच्या ज्या काही मेथड असतात, ऑटोक्लेव्ह काय असतं, हॉट एअर ओव्हन कशासाठी यूज केला जातो, फिल्ट्रेशन काय असते, केमिकल डिसइन्फेक्टंट काय असतात, कल्चरल मीडिया अँड बेसिक बॅक्टेरियल आयडेंटिफिकेशन काय असतं, त्याचबरोबर कॉमन मायक्रो ऑर्गॅनिझम अँड देअर आयडेंटिफिकेशन, या गोष्टी तुम्हाला टेक्निकल पार्ट मध्ये काय करायच्या असतील, कव्हर करायच्या असतील. बेसिकली कुठले कुठे इन्स्ट्रुमेंटेशन याच्यामध्ये यूज केले जातात स्टरलायझेशन प्रोसेससाठी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट सेक्शन आहे बायोकेमिस्ट्री. तर याच्यामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी लिव्हर फंक्शन टेस्ट असेल, बिलिरिबिन टेस्ट असेल, एचजीओटी एएसटी टेस्ट असेल, एचजीपीटी टेस्ट असेल, अल्कलाइन
पेट असेल किंवा टोटल प्रोटीन अँड अल्ब्युमिन काउंट असेल, या सगळ्या टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये परफॉर्म करायच्या असतील. त्याच्यानंतर बघा लॅब सेफ्टी आणि इक्विपमेंट या सेक्शन मध्ये काय येतं, तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट काय असतील त्याच्या संदर्भात रूल, त्याच्यानंतर बायोमेडिकल वेस्ट सॅग्रिगेशन अँड कलर कोडिंग असेल. त्याचबरोबर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हा टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा असेल. केमिकल सेफ्टी आणि हँडलिंग लॅबोरेटरीमध्ये जे आहे, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला केमिकलचं जे आहे या ठिकाणी हँडलिंग कसं करायला पाहिजे, कुठले या ठिकाणी करोजिव्ह आहे, कुठले हार्मफुल आहे, नॉन हार्मफुल आहे, त्याच्यानंतर त्याची सेफ्टी कशी घेतली जाते, कुठले इक्विपमेंट यूज केले जातात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कव्हर करायच्या असतील. त्याचबरोबर लॅबोरेटरी ऍक्सिडेंट्स अँड दी प्रिकॉशन्स, लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना कुठले प्रिकॉशन्स घेतले पाहिजे जेणेकरून जे काही ऍक्सिडेंट्स असतात किंवा हार्मफुल केमिकलचं तुमच्या बॉडी सोबत होणारा एक्सपोजर असते, ह्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी टाळू शकाल. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर बघा मायक्रोस्कोपचे पार्ट्स असतील, त्याचे युजेस काय आहे, क्लिनिंग आणि मेंटेनन्स काय आहे लॅबचं, सेंट्रिफ्यूज कशासाठी यूज केला जातो, त्याचं प्रिन्सिपल आणि युजेस काय आहे, सेफ हँडलिंग ऑफ केमिकल काय असते, त्याच्यानंतर बॅलेन्सिंग ऑफ सेंट्रिफ्यूज ट्यूब काय असते, बेसिक लॅबोरेटरी इक्विपमेंट अँड देअर युजेस. त्याचबरोबर बघा प्रॉपर हँडलिंग स्टोरेज अँड डिस्पोजल ऑफ द लॅबोरेटरी केमिकल, इन्फेक्शन कंट्रोल अँड लॅबोरेटरी सेफ्टी प्रिकॉशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायच्या असतील. अशा पद्धतीने हा टोटल जे आहे लॅबोरेटरी असिस्टंट या पदाचा काय आहे डिटेल सिलेबस आहे. जेही विद्यार्थी ज्यांच्याकडे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये डिग्री असेल किंवा ज्यांची केमिस्ट्री, बॉटनी, झोलॉजी, फॉरेन्सिक सायन्स घेऊन डिग्री कंप्लीट केली असेल किंवा ज्यांनी DMLT हा कोर्स, डिप्लोमा कोर्स गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मधून कंप्लीट केला असेल, असे संपूर्ण विद्यार्थी या पदासाठी पात्र ठरणार आहे. तुम्हाला जर या पदासाठी विशेष तयारी करायची असेल तर आपल्या इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑलरेडी याच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. त्याच्यावर ऑफर जी आहे तुम्हाला ही 999 ची आहे. म्हणजे कुठलीही बॅच जर तुम्ही या ठिकाणी घेत असाल, या ठिकाणी लॅब असिस्टंटची तुम्ही बॅच घेत असाल तर 999 रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि वर्षभर तुम्ही या ठिकाणी ज्या या बॅचचा उपभोग घेऊ शकणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर वर्षभर बघू शकणार आहे. त्यामुळे खाली जो नंबर दिला आहे त्या नंबरवर संपर्क साधून ज्यांना ही इन्फॉर्मेशन बेनिफिशियल किंवा युजफुल वाटत असेल किंवा जे पर्टिक्युलर या पदासाठी तयारी करत असतील अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून या नंबरवरती कॉल करायचा आहे. या ठिकाणी कॉल केल्यानंतर बॅचेसच्या संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जे काही विद्यार्थी या पदासाठी काय करतायत, तयारी करतायत, तर त्यांच्यापर्यंत नक्की ही इन्फॉर्मेशन जे आहे पोहोचवायचा प्रयत्न करा. धन्यवाद.